अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गुपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र। अपक्षांचा पारदर्शी चेहरा म्हणून राजू गोसावी व प्रतीक्षा सोनवणे यांना प्रभाग क्रमांक 20 मधून मोठी पसंती मिळते। प्रभागाला न्याय द्यायचा असेल तर बदल झाला पाहिजे, यासाठी अपक्ष उमेदवारांना निवडून दिलं पाहिजे अशी भावना आता मतदारांमध्ये निर्माण झाली आहे। आदर्श प्रभाग बनवण्याचा संकल्प घेऊन मैदानात उतरलेल्या राजू गोसावी व प्रतीक्षाताई सोनवणे या उमेदवारांना यावेळी गुलाल लावायचा आणि चांगभलं म्हणायचं या निर्धारानं कार्यकर्ते राजू गोसावी व प्रतीक्षाताई सोनवणे यांच्या विजयासाठी प्रभाग पिंजून काढतात। वृद्धांचा आशीर्वाद, महिला वर्गाचा वाढता पाठिंबा, युवा शक्तीचं पाठबळ, मान्यवर नेत्यांचं मार्गदर्शन या सर्वांचा आदर करणाऱ्या राजू गोसावी व प्रतीक्षाताई सोनवणे यांचा प्रभाग क्रमांक 20 मध्ये विजय निश्चित मानला जातोय। प्रशासनाला ओरबाडून खाणाऱ्यांविरोधात गोसावी आणि सोनवणे यांनी जिद्द बाळगली। अपक्ष उमेदवार राजू गोसावी व प्रतीक्षाताई सोनवणे यांनी जनजागृती करताना मतदारांना मोठ्या आत्मविश्वासाने सांगतायत की गेल्या 27 वर्षात आपल्या वार्डाचा विकास का होत नाही। पुन्हा तेच ते उमेदवार निवडणूक लढवण्यासाठी पुढे येत आहेत। या उमेदवारांना आता कुठंतरी थांबवलं पाहिजे। मतदारांना आता शाश्वत बदल अपेक्षित आहे, याची जाणीव झाली आहे। योग्य व अयोग्य उमेदवार कोण यात मतदाराला चांगलं समजून चुकलंय। कार्यकर्त्यांची सामूहिक शक्ती म्हणून पुढे आलेले अपक्ष उमेदवार राजू गोसावी व प्रतीक्षाताई सोनवणे हे या वार्डासाठी मोठी संजीवनी ठरले। आपल्या वार्डाचा विकास निश्चितपणाने ते करतील अशी आशा आता मतदारांमध्ये निर्माण झाली आहे। त्यानिमित्तानं गोपनीय खबरांनी घेतलेला हा आढावा। नमस्कार, आपण प्रभाग क्रमांक 20 मध्ये आलेलो आहे आणि निवडणुकीची ही रणधुमाळी अशी सुरू आहे। तर काँग्रेस पक्षामध्ये राहून इतके दिवस ज्यांनी काम केलं त्यांना पक्षाने तिकीट डावललं। आता ते अपक्ष आहेत। प्रतीक्षाताई सोनवणे आपल्या सोबत आहेत, त्यांचं चिन्ह नारळ आहे। आपण त्यांनाच विचारूयात नेमकं काय विजन असेल आणि कशा पद्धतीने निवडणुकीला या सामोरे जाणार आहेत। ताई नमस्कार। नमस्ते, माझं नाव सौ प्रतीक्षा प्रकाश सोनवणे। मी अनुसूचित जाती महिला अ वर्गातून उभी आहे। माझा प्रभाग क्रमांक आहे 20। माझं विजन हे आहे की घरबसल्या महिलांना त्यांनासाठी गृह उद्योग शिवाय आपल्या जे तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीनं नोकऱ्या देणे, जे बेकार असे बसलेले आहेत त्यांना कसं आहे की काहीतरी उद्योगधंदा वगैरे देणे आणि आपल्याला रस्ते, इमारती, आरोग्य सुविधा ज्या काही आहेत त्या जनतेपर्यंत पोहोचवत नाही कोणी। तर माझं विजन एकच आहे की त्यांना त्या सुविधा मिळवून देणे। आणि कसं आहे की महिलांसाठी कोणी करत नाही, तर महिलांसाठी करण्याची माझी खूप धडपड आहे। त्यांना घरबसल्या उद्योग देऊन मी तर त्यांना देणारच आहे। आणि जो अशिक्षित वर्ग आहे त्यांना कसं आहे की पेन्शनची काही कामं असतात, वृद्धांची काही कामं असतात, तर ते त्यांना काही कळत नाही आहे। तर माझं एकच ध्येय आहे की त्यांना ती सुविधा मिळवून द्यायची आहे। कित्येक वर्ष काँग्रेसमध्ये ज्यांनी आपलं कार्यकर्तृत्व दाखवलं, काँग्रेसच्या पक्षबांधणी सहित पक्ष संघटना वाढीसाठी काम केलं, त्यांना काँग्रेस पक्षाने थेट तिकीट डावललं म्हणण्यापेक्षा त्यांना काँग्रेस पक्षाने तिकीट दिलं नाही म्हणून त्या अपक्ष निवडणूक लढवत आहेत। ताई, काँग्रेस संदर्भात ज्यांनी तुम्हाला तिकीट दिलं नाही यांच्या संदर्भात काय सांगा? आता गेली 25-30 वर्ष झालं मी काँग्रेस पक्षाची एकनिष्ठ म्हणून सर्वसाधारण अगदी सामान्य कार्यकर्ते आहे। काम करत असताना आम्ही कसं आहे महिला सबलीकरण सगळ्यांना एकत्र करून पक्षाचे ध्येय धोरणे मी अनेक प्रकारे राबवलेली आहेत। मी माझ्या संसाराची तमा न करता, परवा न बाळगता मी काँग्रेस पक्षाचा झेंडा घेऊन आज तागायतपर्यंत फिरत आलेली आहे। पण काही वेळेला पक्षाने माझ्यासाठी भांडले नाही। मी हेच म्हणेन की माझ्यासाठी त्यांनी भांडून एक तरी सीट त्यांनी माझ्यासाठी मागायला पाहिजे होती, पण त्यांनी ती मागितलेली नाही। त्यांना कसं वाटतं की कार्यकर्ते काय नेहमी त्यांनी फक्त सतरंजात उचलाव्या, मोठं होऊ नये। तर ही त्यांची जी विचारसरणी आहे त्या विचारसरणीला मी तडा देऊन आज मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार त्यांची मागणी होती की ताई आपण माघार घ्यायची नाही, आपण प्रामाणिकपणाने काम करत आलेलो आहे। ग्रास रूट पर्यंत मी काम करत आजपर्यंत मी आलेले आहे, गोरगरिबांसाठी मी आहे। तर त्यांच्या मागणी खातीर मी माझा अपक्ष हा अर्ज मी ठेवलेला आहे। नक्कीच आता प्रतीक्षाताईंनी आपल्याला सांगितलं महिला सक्षमीकरणासंदर्भात त्या काय सांगतात, महिला सक्षमीकरणासाठी काय पाऊल उचलतात, त्यांचं विजन काय असेल हे आपण जाणून घेऊ। महिला सक्षमीकरणासाठी आता आपण बघतो की शिकलेल्या सुद्धा मुली आहेत, पण त्यांच्यासाठी कसं आहे नोकऱ्या नाही आहेत आपल्याला। तर एखादं प्रोजेक्ट वगैरे आणून किंवा गारमेंट तर माझं आहेच, पण आणखीनही त्यांच्यासाठी मला काही करता येईल ते मी करायला तत्पर आहे महिलांसाठी। शिवाय आता लिज्जत पापडचा आपण जो प्रोजेक्ट म्हणतो तो प्रोजेक्ट मी आणण्याचा खूप प्रयत्न केला, मला इथे दाबण्याचाही प्रयत्न केला। जर कोणी दाबण्याचा प्रयत्न केला तर एकमेव उदाहरण आहे की सौ प्रतीक्षाताई सोनवणे त्यांनी दाबण्याचा भरपूर प्रयत्न केला, पण मी आज सांगतपर्यंत दावत आलेले का मी जनतेचा आवाज म्हणजे सोनवणेताई आहे। जिथे अन्याय होत आहे तिथे सोनवणेताई नेहमीच उभा राहिलेली आहे आणि इथून पुढेही मी उभा राहणार आहे। महिला सक्षमीकरण असू दे किंवा त्यांचे गृह उद्योग असू
असू दे, त्यासाठी मी तत्पर आहे. मी सदैव त्यांच्यासाठी प्रयत्न करणार आहे, प्रोजेक्ट वगैरे आणणार आहे, घर बसल्या त्यांना उद्योगधंदा देणार आहे. शिवाय ज्या आपल्या शिकलेल्या मुली आहेत त्यांनाही नोकऱ्या नाहीत, तर त्यांच्यासाठी बाबा ब्युटिशियनचे कोर्स असतील, टायपिंगचे कोर्स असतील, अनेक आता मुंबई पुण्याला वेगवेगळे कोर्स वगैरे आलेले आहेत. तेही कोर्स मी माझ्या भागामध्ये इथं आणून त्यांना प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करणार आहे. नक्कीच प्रतीक्षाताईंनी आपल्याला सांगितलं की विकासाचं विजन, महिला सक्षमीकरणासंदर्भात वेगवेगळ्या उपाययोजना त्यांनी ज्या राबवलेल्या आहेत. पक्षाला बांधिलकी असून सुद्धा त्यांना पक्षाने तिकीट डावललं, त्याच्यानंतर त्यांनी अपेक्षेचा झेंडा घेऊन त्या आता निवडणुकीत उतरलेल्या आहेत. आपल्यासोबत दुसरे इच्छुक उमेदवार आहेत आणि जे आता अपक्षरित्या थांबलेले आहेत, ज्यांचं प्रभागामध्ये वेगळ्या पद्धतीनं होल्ड आहे, चांगला मतदारांचं साथ आहे, त्यांच्या युवा वर्गामध्ये क्रेज आहे आणि एक उद्योजक म्हणून ज्यांचं नाव आता सध्या अस्तित्वात आहे, असे गोसावी साहेब आपल्यासोबत आहेत. गोसावीजी, आपण काय सांगाल? माझं नाव राजेश अमृत गोसावी, असाधारण क गटातनं खुल्या गटातनं मी उमेदवारी लढत आहे आणि माझं चिन्ह आहे फुटबॉल. आज आमच्या भागामध्ये शिवसेना आज कितीतरी वर्ष, 30-40 वर्ष आमचं नामदेव गोसावी यांनी स्थापन केली आणि स्थापन करून त्यांनी एवढं वाढवलं, आमची शाखा उद्घाटन करून आमच्यावर जे आता नुकतंच आमच्यावर जे अन्याय झाला आणि अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज आम्ही अपक्ष म्हणून उमेदवारी लढवत आहे. तरी इथल्या जनतेने आम्हाला योग्य प्रकारे निर्णय द्यावा आणि जो विरोधक आमचे आहेत या लोकांना आम्ही निवडून आणलं इथं, तरी आमच्यावर त्यांनी मागासवर्गीयमधून खुला गटात थांबत आहे. तरी ते आमच्यावर जे अन्याय झालेला आहे या अन्यायाला जनता वाचा फोडेल आणि आम्हाला निवडून देण्याचा साथ देईल, एवढंच बोलतोय मी. गोसावी साहेबांनी आपल्याला सांगितलं की जनता साथ देईल, परंतु बेरोजगार तरुणांचे जे प्रश्न आहे, बेरोजगार तरुण आहेत, या बेरोजगारांसाठी तुम्ही काय करा? आज आम्ही पहिल्यापासून सामाजिक कार्यकर्ते असल्यामुळं आज रोजगार म्हणून आमचा स्वतःचा उद्योग आहे. आज आमच्याकडे 30-40-50 लोक आज रोजगार म्हणून काम करत आहे. तर आम्हाला जनतेने साथ दिली तर महिलांसाठी आम्ही रोजगार आणू, आज युवक पिढीसाठी आम्ही काहीतरी रोजगार आणू, वयस्करसाठी आम्ही पेन्शन इथं निर्माण करू. आम्हाला तुम्ही साथ द्या, आम्ही योग्य प्रकारे तुमचं सगळं कार्य करू आणि तुमचं फोन आमचं काम एवढंच आमचं असेल. लोकांकडे जे लोक निवडून गेले या भागातनं, आज 5 वर्षात आम्ही वार्डामध्ये फिरतोय तर लोक आम्हाला सांगतात या भागामध्ये 5 वर्षात एकही उमेदवार आला नाही आणि आमच्या भागाचा विकास झाला नाही. आज आम्हाला नवीन उमेदवार पाहिजे, नवीन चेहरे पाहिजे आहे. तरी लोकांच्याही जनतेचा कौल आम्ही पाहून आम्ही अपक्ष का होईना पक्षाचे चिन्ह राहून दे. पक्षाकडे आज कोण बघतोय? माणूस काम करणारा, कार्य करणारा, सामाजिक कार्यकर्ता बघतात. यासाठी जनतेने या 20 नंबर वार्डातील जनतेने आम्हाला साथ द्यावी आणि त्याच्या कामाला आम्ही हजर राहू एवढी मी विनंती करतो. आणि जनता आज आमच्या पाठीमध्ये आहे याचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही काही लोकांना पैसे देऊन आणलेले नाही, तर आमच्या या उमेदवारासाठी ती इच्छेनं आलेली सगळी जनता आहे. तरी या लोकांनी आम्हाला साथ दिली. असं साथ आम्हाला 15 तारखेला आमच्या फुटबॉल या चिन्हावर त्याने बटन दाबून आम्हाला निवडून द्यावं आणि आपली ताई सोनाली ताई आमच्या बरोबर थांबलेले आहे. त्यांचे आज 25 वर्ष झाले कार्य या भागामध्ये. आज एवढे सामाजिक कार्य सुशिक्षित महिला आहे, तर सुशिक्षित महिलांना पण या जनता चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आहे. एवढ्या सगळी जनतेने आमचा विचार करावा आणि आम्हाला निवडून दोघांना द्यावे ही माझी विनंती. नक्कीच आता आपल्याला दोन्ही उमेदवारांनी सांगितलं की जनता आमच्या सोबत आहे आणि आम्हाला जनतेची साथ लाभते, आम्हाला निवडून देतील ही खात्री आहे. बेधडक निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह.